तुळशी विवाह कथा. कार्तिक महिन्यातील एकादशी ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी तुळशीचे भगवान विष्णूच्या स्वरूपात असलेल्या शाळीग्रामाशी विवाह लावला जातो. या पवित्र समारंभामागे एक सुंदर कथा सांगितली जाते. पूर्वी जालंधर नावाचा एक पराक्रमी दैत्य होता. त्याची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता आणि धर्मनिष्ठ स्त्री होती. तिच्या पवित्र व्रताच्या शक्तीमुळे जालंधराला कोणत्याही युद्धात पराभूत करू शकत नव्हते. देवांना त्याचा नाश करायचा होता, म्हणून भगवान विष्णू एक युक्ती केली. त्यांनी जालंधराचे रूप धारण करून वृंदेसमोर प्रकट झाले. वृंदेला वाटले की तिचा पतीच आला आहे, पण सत्य समजताच ती अत्यंत दुःखी झाली. तिच्या शापामुळे विष्णू दगडाचे रूप घेतला, म्हणजेच शाळीग्राम झाले. वृंदा त्या दुःखात शरीर त्याग करते. तिच्या पतिव्रतामुळे तिचे रूप एका पवित्र वनस्पतीत रूपांतरित होते, ती म्हणजे तुळस. नंतर विष्णूंनी तिला वचन दिले की प्रत्येक वर्षी तिचा विवाह त्यांच्या शाळीग्राम रूपाशी केला जाईल आणि ती सदैव पूजनीय राहील. त्यानंतर पासून दरवर्षी तुळशी विवाह मोठ्या भक्तिभावाने केला जातो. या दिवशी घराघरात तुळशीच्या कुंडांचे सुंदर मंडप बांधले जातात. मंगलाष्टक गात तुळशीचा विवाह शाळीग्रामाशी लावला जातो. हा दिवस कार्तिक महिन्यातील शुभ प्रसंग मानला जातो, कारण याच वेळी विवाह सोहळ्यांचा आरंभ होतो. शिकवण: तुळशी विवाह आपल्याला श्रद्धा, पवित्रता आणि भक्तीचे महत्त्व सांगतो.